केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत प्लास्ट इंडिया 2026चं उद्घाटन केलं। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 5 ते 10 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे। प्लास्टिक उद्योग यशस्वी उद्योग असून व्यक्तींच्या जीवनात सर्व स्तरावर या उद्योगाची भूमिका असल्याचं गोयल यावेळी म्हणाले। प्लास्ट इंडियामध्ये या उद्योगातली नवनवी प्रगती दर्शवली जाणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेनं कांदिवली इथं उभारलेलं कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र मुंबईसह राज्यभरातल्या युवक युवतींना रोजगाराच्या असंख्य वाटा खुल्या करून देणारं दीपस्तंभ ठरणार आहे असं पियुष गोयल यांनी सांगितलं। कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते। विविध व्यावसायिक कंपन्यांच्या सहयोगानं या प्रशिक्षण केंद्रातून येत्या 3 वर्षात 10,000 युवक युवतींना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्यामुळे हजारो युवक युवतींना रोजगार उपलब्ध होईल असं गोयल म्हणाले। केंद्रीय कौशल्य आणि उद्योग विकास राज्यमंत्री जयंत चौधरी, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। तरुणांना तंत्रकुशल शिक्षण दिल्यानं ते स्वतःच्या पायावर उभे राहतील असा विश्वास जयंत चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला।